आणि हे शक्तीपीठ कशाला शक्तीपीठ टाकतोय? गोव्याचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे? आता खालतीकडं शिरोळपासून आम्ही बघतोय हे 2-3 तालुके बोंबलत गेल्यात त्या पुरात, आणि इथून वरतं जर जायचं झालं तर आम्ही बी त्यात अडकतोय. त्यानं गावात राहायचं का गावातनं बाहेर जायचं? हे शक्तीपीठ आमच्या कशाला उराव बसवा लागलायचा? हे इकडनं नागपूर हायवे आला आहे, तोच आमच्या गावापाशी आला आहे. मी एका दूध संस्थेचा चेअरमन आहे, आणि दूध संस्था कशी चालवायची, आणि शेतीतनं उत्पन्न झालं आणि त्या शेतीच्या जीवावरचं उत्पन्न असलं, शेती असली तरच दूध संस्था चालते किंवा माणसाचं कुटुंब चालतं. आणि हे शक्तीपीठ कशाला शक्तीपीठ टाकतोय? आता हे नागपूरपासून जे हायवे आला आहे, नागपूर रत्नागिरी हायवे, तो नागपूर रत्नागिरी हायवे आमच्या गावापासूनच गेला आहे. परत बेंगलोर हायवे आहे, तो आमच्या गावाच्या लगत अगदी 5-6 किलोमीटरवर आहे. आणि हे शक्तीपीठची गरजच काय आहे? मी काय म्हणतो, शक्तीपीठ नागपूरपासूनच निघाला आहे. आणि आमचा हायवे पहिला जो हायवे चालू आहे ह्यो पण नागपूरमधून झाला आहे. ह्यो इथनं आमच्या गावातनं रत्नागिरीला गेला आहे, आणि ह्यो इकडं गोव्याला नेला आहे. आणि गोव्याचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे? थोडक्यात मी सांगतो, आमच्या गावाची जवळजवळ 40% शेती जाते. ती कशी जाते? आमचं गाव बरोबर पायथ्याशी आहे ज्योतिबाच्या, आणि मध्य सेंटरवरनं असं जातो रस्ता. निम्मी शेती ह्या साईडला राहत्या, निम्मी शेती ह्या साईडला राहत्या. काही लोकांच्या जमिनी त्या साईडला आहेत. काही लोक आता आम्ही बघतोय, आता हायवे चालू आहे, लोकांना पाईपामधनं ह्याच्या पाईपलाईन आहेत, नदीसनं शेतकऱ्यांनी पाईपलाईन नेले आहेत. ती लोक पाईपलाईनसुद्धा घालून देणार त्या हायवेतनं, इकडे तिकडे जायला येणार. आता उसं काढतोय आम्ही बघतोय, उसं काढायला रस्त्यावरती माणसं येऊन देणार. आणि ह्यो जर झाला तर हे झाला, आणि तिथून पुढं आमच्या गावाला 7 किलोमीटरवरनं पाणी आणलं आहे. खासदार आमचे बाळासाहेब माने यांनी त्यावेळी पाईपलाईन करून दिली आमच्या गावाला, सहकार्य केलं आहे. बाळासाहेब मानेने सरनोबत सरकार म्हणून गणपतराव सरनोबत यांनी त्यावेळेला आमच्या गावाला 85-86ला पाणी पुरवठा आमच्या गावाला करून दिला आहे होत नसताना. आणि त्यावेळी जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च आला आहे आम्हाला, म्हणजे आल्याला. आणि आज नुसत्या त्या रोडमध्ये 17 पायपा गेल्या आता, तर त्याला 98 लाख रुपये कोटेशन सांगितले 17 पायपा घालला. आणि जर ही स्कीम जर किर्लीवरनं 7 किलोमीटरवरून, आता किर्लीवरनं काय आमची होऊ शकत नाही का, तर निम्मी पाईपलाईन रोडमध्ये जाते. आणि त्याशिवाय नदी जे जॅकवेल आहे ते जॅकवेल रोडमध्ये जाते, रोडच्या नकाशात जाते. आणि हे होऊन तिथून पुढं 2-3 नद्या आहेत, त्या नदींचा जर पूर गेला पाठीमागं, आता खालतीकडं शिरोळपासून आम्ही बघतो हे 2-3 तालुके बोंबलत गेल्यात त्या पुरात, आणि इथून वरतं जर जायचं झालं तर आम्ही बी त्यात अडकतोय. आणि हे विषय सोडून जर ह्यो शक्तीपीठ महामार्ग जर झाला आणि आमची पाईपलाईन आमच्या जॅकवेल जर त्यात गेलं तर आम्ही पुढं काय करायचं? बरं, ते जाऊन आमच्या गावाला अशी काही 4-2 एकर प्रत्येकाच्या जमिनी नाहीत. जमिनी किती आहे? 10 गुंठ, 20 गुंठ, 15 गुंठ, 40 गुंठ्याच्या आतच सगळे शेतकरी आहेत. योग शेतकरी त्याचा बिमोडच होतोय. त्यानं गावात राहायचं का गावातनं बाहेर जायचं? 5 गुंठ, 10 गुंठ, 20 गुंठ, 3-3 एकरापत्र लोकांच्या जमिनी गेल्या. मग तिने काय करायचं? तुमचा पैसा मिळलो, पैसा मिळून करायचं काय? आम्हाला जमिनी कुठं आहेत? जर आज समजा इथं माझं 2 एकर रान गेलं, मला पुढं बाहेर 10 गुंठसुद्धा रान मिळणार नाही का, तर कोणी विकणारच नाहीत. आणि तुमच्या जमिनी मिळून काय करायचं? हे शक्तीपीठ आमच्या कशाला उराव बसवा लागलायचा? हे इकडनं नागपूर हायवे आला आहे, तोच आमच्या गावापाशी आला आहे. आमचा इकडनं बेंगलोर गोवा मुंबई गोवा आहे, तो बी आमच्या 2-3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि ह्याची गरजच काय आहे? आणि हे जाणून बुजून काय चाललं आहे? हे जाणून बुजून सरकारचं चाललं आहे की आपलं कुठंतरी ढपलं पाडायचं, लोकांचं वाटोळं करायचं. ह्याची काही गरज नाही, आणि ते आम्ही होऊन देणार नाही. आणि काही झालं तर आमच्या गावातनं आम्ही होऊन देणार नाही. समजा तिने मध्ये आम्हाला माहीत नव्हतं हे सर्वे केलेला, ती हेलिकॉप्टर फिरत होतं, लोकांना वाटलं काहीतरी असेल, काय माहीत नाही. पण ते नंतर समजलं की हिने ड्रोनमार्फत ते हेलिकॉप्टरनं सगळा सर्वे केला आहे. खाईनं सर्वे केला असता तर शेतकऱ्यांनी सर्वेच करून दिला नसता. बांधावनं आत माणसाने उतरून दिलं नसतं. एवढी माणसं वैतागल्यात. आज गावात 4 डेऱ्या चालल्या, 4-5 डेऱ्या चालल्या, 3 संस्था चालल्या. एका डेअरीचा आमच्या वर्षाला 3-4 कोटीचा उलाढाल आला आहे. आणि ह्या अशा 4-5 डेअरींचं जर उलाढाल थांबली तर ह्या लोकांनी करायचं काय चालणार आहे? आणि लोकांनी आता आमच्या डेअरीनं जवळजवळ 60 लाखाचं कर्ज काढून लोकांना म्हशी घेऊन दिल्या. आता लोकांचं कर्ज फिटलेलं नाही. 12 लाख रुपये थकबाकी आणि 15 लिटर दूध येतं आहे. काय माणसाने फास लावून घ्यायचा काय? काय करणार आहेत लोक? कसं पैसे फेडणार आहे ते? ज्या लोकांना 12 लाख रुपयाच्या म्हशी घेऊन दिल्या आणि त्याचं 15 लिटर दूध येतं आहे, आणि हे झाल्यानंतर तो माणूस काय करणार? कुटुंबासकट फास लावून घेईल. हे काय खरं नाही. आणि हे सरकारनं, हे मुख्यमंत्र्यांनी हे ध्यानात घ्यावं, सगळ्यांनी हे करून समजुता घेऊन हे बंद करावं, एवढीच विनंती. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.